मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये 27 लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडले. ह्या दहशतवाद्यांचा बदला घ्यायला पाहिजे का? आता मला असं वाटतं की पहलगावमध्ये जो काय प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत चीड आणणार आहे. आणि एका अर्थाने पाकिस्तानने आपल्या देशामध्ये असा प्लॅन करू त्या ठिकाणी 370 आर्टिकल हटल्यानंतर तिथे जवळजवळ 3 कोटीपेक्षा जास्त टुरिस्ट तिथं या 3-4 वर्षात आले होते. आणि जम्मू काश्मीरची इकॉनॉमी डेव्हलप होत होती. जम्मू काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळत होता. जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकत होता. आणि जम्मू काश्मीरमध्ये जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये 60% पेक्षा जास्त मतदान झालं होतं. तर हे सगळं आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला आवडलं नाही. आणि भारत हा मजबूत होतो आहे. आणि काश्मीरचा इलाका, जम्मूचा इलाका हा भारतासोबत आहे. आणि त्या ठिकाणचे मुस्लिम सगळे आमच्यासोबत आहे. त्या ठिकाणच्या मुस्लिमांनी आता तिथे जे फायरिंग झाल्यानंतर 27-28 लोक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही लोकांचा समावेश आहे. आणि असंख्य लोक, शेकडो लोक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेले होते, ते सगळे वाचले. म्हणजे ते सगळे आता परत येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सगळी सोयी केलेली आहे. झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं माझी सूचना भारत सरकारच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजी अत्यंत गंभीर आहे, ते सिरियस आहे. त्यामुळे एकदा जो ज्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक झाला होता अशा पद्धतीचा एखादा मोठा स्ट्राईक पाकिस्तानवर होणं अत्यंत आवश्यक आहे. पण पाक व्याप्त काश्मीर जोपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे तोपर्यंत अशा ऍक्टिव्हिटीज होत राहणार आहे. कारण त्या बॉर्डरवरूनच बरेचसे आतंकवादी इंडियामध्ये येतात, भारतामध्ये येतात. तर त्यांना रोखण्यासाठी मला असं वाटतं की पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्तानला सांगावं की हे पाक व्याप्त काश्मीर तुम्ही सोडा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर त्या ठिकाणी पाकिस्तानने जर पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात दिला नाही तर पाकिस्तान सोबत युद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नक्की माननीय नरेंद्र मोदीजी सगळ्या विरोधकांना, राहुल गांधी आणि सर्व विरोधकांची चर्चा झालेली आहे. राजनाथ सिंग यांनी बैठकी घेतलेली आहे. आम्ही तर भाई यामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहे. ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन आले. आणि आमचं सरकार जे आहे ते याबद्दल अत्यंत गंभीर आहे. फक्त विरोधकांकडून आमची हीच अपेक्षा आहे की याच्यामध्ये राजकारण आणू नका. एवढ्याला सगळा भारत देश आम्ही सगळे एक आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला हे शिक्षण दिलेलं आहे की देशाची वेळ आल्यानंतर जात, धर्म, भाषा, पंथ वेगळी ठेवून सर्वांनी देशासाठी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महार बटालियन असली पाहिजे हा बाबासाहेबांचा आग्रह होता. महार बटालियन ही इंडियन आर्मीमध्ये आहे. त्यामुळं सांगायचं उद्देश एवढाच आहे की या संबंधामध्ये नक्कीच सरकारने सगळ्या आतंकवाद्यांचा पिछा केलेला आहे. अनेक आतंकवाद्यांना सपोर्ट करण्याची गरज उद्ध्वस्त केलेली आहे. जे मेन आतंकवादी आहेत ते अजून सापडले नाहीत. म्हणजे आता ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना घेण्याचा प्रयत्न आपल्या आर्मीचा आहे आणि लवकरच ते सापडतील. पण सगळ्याच आतंकवाद्यांचा खात्मा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं भारत सरकार आणि आमची आर्मी, आमचं BSF, CRPF हे सगळे अत्यंत ऍक्टिव्ह आहे. आणि लवकरच पाकिस्तानचा नक्की बदला घेतला जाईल अशी मला अपेक्षा आहे. चला.